मित्रांनो, बागेत फुलं उमलली, सुगंध पसरला आणि रंगीबेरंगी पंख उडू लागले की सगळीकडे किती आनंद असतो ना. आजची गोष्ट आहे दोन वेगवेगळ्या स्वभावांच्या मित्रांची. एक सुंदर फुलपाखरू आणि एक मेहनती मधमाशी. एकाला फक्त मजा करायची होती तर दुसऱ्याला भविष्याचं नियोजन करायचं होतं. पण खरी शिकवण कोणाकडून मिळते ते आपण या गोष्टीतून पाहणार आहोत. एका सुंदरशा बागेत रोज सकाळी पक्ष्यांची चिवचिव, फुलांचा सुगंध आणि झाडांच्या पानांची सळसळ ऐकू यायची. त्या बागेत एक रंगीबेरंगी पंखांचं सुंदर फुलपाखरू राहत होतं. त्याच्या पंखांवर सुंदर रंगांची नक्षी होती. ते त्याचे पंख पसरून सगळीकडे उडत असे. सगळे त्याचं कौतुक करायचे. वा, किती सुंदर फुलपाखरू आहे हे. त्याच बागेत मधमाशांचं एक मोठं घरटं होतं. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत गडबड करत फुलांवरून मध गोळा करायच्या. एकदा फुलपाखरू माशांकडे बघून हसत म्हणालं, का तुम्ही दिवसभर एवढं काम करता आणि एवढं काम करून काय मिळवताय? उडता उडता घाम गाळता, पंख थकवता. मला बघा, माझे पंख रंगीत आहेत. मी फुलांवर बसतो, मजा करतो. आयुष्य फक्त एकदाच मिळतं, मग त्यात एवढा त्रास कशाला? मधमाशी हसून म्हणाली, फुलपाखरा, तुझं सौंदर्य खरंच अप्रतिम आहे, पण आम्ही जेवढी मेहनत करतो ती आमच्या भविष्यासाठी आहे. पावसाळा आला की सगळं बदलतं, तेव्हा साठलेलं मधच आमचं रक्षण करतं. फुलपाखरू मात्र फुशारकीत म्हणालं, हा, मला काही भविष्याची काळजी नाही, मी फक्त आजचा दिवस रंगवतो. काही दिवसांनी काळे ढग जमले, विजांचा कडकडाट सुरू झाला. जोरदार पावसाने बागेतली फुलं गळायला लागली. फुलांच्या पाकळ्यांवर पाणी साचलं. फुलपाखरू ओलं झालं. त्याला उडायलाही त्याचे पंख जड झाले. त्याने पानाखाली आसरा घ्यायचा प्रयत्न केला, पण थंडी आणि भूक त्याला काही सहन होईना. ते स्वतःशीच म्हणालं, मी मधमाशांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं, आता मला खायला काहीच नाहीये. तेवढ्यात त्याला मधमाशीचं घरटं दिसलं. आतून त्या आनंदाने गुणगुणत होत्या. मधमाशा स्वतःच्या मेहनतीने साठवलेले मध खात होत्या आणि पावसाळा सुखात काढत होत्या. फुलपाखरू लाजत त्यांना म्हणालं, मित्रांनो, माझ्या चुकीमुळे मी उपाशी आहे, मला थोडं मध द्याल का? मधमाशांनी हसून त्याला मध दिले आणि त्या म्हणाल्या, फुलपाखरा, सौंदर्य छान आहेच, पण मेहनतही तितकीच आवश्यक आहे. जीवन फक्त रंगात नाही तर शहाणपणात आणि तयारीतही आहे. फुलपाखराच्या डोळ्यात पाणी आले आणि ते म्हणाले, आता मला समजलं, मी चुकीचा विचार करत होतो. पुढे मीही शहाणपणाने वागेन. मग मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं? फक्त बाहेरची सुंदरता पुरेशी नसते, तर मेहनत, शहाणपणा आणि तयारी ही खरी आयुष्याची शोभा असते. फुलपाखरासारखं सुंदर राहायला काय हरकत नाही, पण मधमाशीप्रमाणे कष्ट घेणं आणि भविष्याची तयारी करणं नक्कीच महत्त्वाचे आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, सौंदर्य क्षणिक असतं, पण मेहनतीची कमाई नेहमी टिकते. आजचा आनंद आणि उद्याची तयारी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा.